लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आली। आता नवीन सरकार झालं आहे, त्यांनी लाडक्या बहिणींना सर्व 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचा अखेर निर्णय घेतला आहे। पहिला फक्त 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार एवढंच बोललं जात होतं, परंतु आता त्याचा GR देखील काढला आहे। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला 3 मोफत गॅस सिलेंडर आता मिळणार आहेत। परंतु या नवीन सरकारने काही अटी काही कागदपत्रे बदलले आहेत, ते सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीचा जर तुम्ही हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। लक्ष देऊन बघा, तुम्हाला आता सरकार हे नवीन झालेले ते तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर वर्षाला देणार आहे। जर तुम्हाला 3 गॅस सिलेंडर पाहिजे असतील तर लक्ष देऊन व्हिडिओ बघा। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता चालू झाली आहे। आता प्रत्येक लाडक्या बहिणीला 3 मोफत गॅस सिलेंडर वर्षाला मिळणार आहे। त्यामध्ये आता नवीन सरकारने काही अटी पण ठेवल्या आहेत, म्हणजे आता महिलेच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर मोफत 3 गॅस सिलेंडर आता तुम्हाला मिळणार आहे। अशी अट पहिला पण घातली होती आणि आता पण तीच अट आहे, ती तशीच चालू ठेवलेली आहे। मग लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात घाबरू नका। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी नक्की सांगतो की तुम्हाला फक्त 1 मिनिटामध्ये तुमच्या नावावर गॅस सिलेंडर कसा करून घ्यायचा आहे। बघा लाडक्या बहिणींनो, फक्त आता पहिला काय होत होतं, 3 गॅस सिलेंडर मिळत होती, हे तुम्हाला मिळणार आहे फक्त अफवा होती। परंतु आता याचा GR देखील आलेला आहे की आता तुम्हाला मोफत 3 गॅस सिलेंडर नवीन सरकार देणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघा, सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो बघा। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आधीपासून ऐकलं आहे मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार। अनेक व्हिडिओ तुम्ही पण पाहिले असतील, परंतु तुम्हाला हे 3 गॅस सिलेंडर मिळालेले नाहीत, कारण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती। पण आता नवीन सरकार आल्या हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। याचा GR देखील आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी यामुळे प्रचंड खुश आहेत। तुम्हाला आता नवीन गॅस सिलेंडर घेण्याची अजिबात गरज पडणार नाही। तुम्हाला घर बसल्या हे 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। नवीन सरकार आल्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा, यासाठी काय अटी आहेत, पात्रता काय आहेत। जर तुम्ही लाडक्या बहिणीचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी हे 3 गॅस सिलेंडर मोफत आता देणार आहेत। बघा, या योजनेचं नाव तुम्हाला माहितीच आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे। पण या योजनेतून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात। परंतु यासाठी जर पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर मात्र गॅस सिलेंडर मिळणार नाही। मग काय करायचंय ते बघा। तर यासाठी तुम्हाला गॅस सिलेंडर महिलेच्या नावावर करावे लागणार आहे। त्यामुळे गॅस सिलेंडर महिलाच्या नावे कसे करायचा ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला आता हे 3 गॅस सिलेंडर मिळण्याची अखेर घोषणा झाली आहे। याचा GR देखील आलेला आहे। सविस्तर माहिती पुढे सांगतो बघा। आता महिलांना लक्ष द्या, तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जेवढी फेमस झाली तेवढी फेमस ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नाही झाली। परंतु आता याची अंमलबजावणी झाली आहे, याचा GR देखील आलेला आहे। त्यामुळे आता तुम्हाला मोफत 3 गॅस सिलेंडर नक्की मिळणार आहेत। अतिशय आनंदाची बातमी आली आहे। आता तुम्हाला विकत गॅस घ्यायला तुम्हाला काही सुद्धा गरज नाही, कारण आता नवीन आले फडणवीस सरकार मोफत 3 गॅस सिलेंडर देणार आहे। बघा, आता लाडक्या बहिणीमुळे हे जे सरकार आलंय, सरकारनं काय म्हणले, एका जे काय बैठकीत मुख्यमंत्री जे आता नवीन झालेत ते फडणवीस, त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींनी आम्हाला भरघोस जे काय असेल ते यश दिलं, त्यांच्यामुळे आम्हाला एवढ्या सीटा आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी 3 मोफत गॅस सिलेंडर देणार आहे अशी घोषणा केलेली आहे आणि याचा GR देखील काढलेला आहे। तुम्हाला जर मोफत 3 गॅस सिलेंडर जर पाहिजे असतील तर लक्ष देऊन बघा, तुम्हाला कुठं मिळणार आणि याची कागदपत्रे काय लागणार याची सविस्तरपणे बातमी तुम्हाला सांगतो बघा। पण आता हे 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील, पण त्यासाठी एक अट आहे की महिलांच्या नावे गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे। तसेच नवीन आलेल्या सरकारने काही कागदपत्रे पण बदलले आहेत। तसेच कोणकोणत्या बहिणी यासाठी पात्र ठरणार आहेत याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। जर महिलांच्या नावे जर गॅस कनेक्शन नसेल तर लगेचच गॅस तुमच्या नावावर कसा करून घ्यायचा हे पण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सविस्तरपणे हे गॅस तुमच्या नावावर कसे मिळतील याची सविस्तरपणे माहिती सांगतो बघा। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। नवीन सरकार आल्या आता या योजनेची अंमलबजावणी केली आहे, पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, त्या आता काय सांगितले, किती लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे बघा। या योजनेसाठी काही नियम आहेत। या योजनेतून राज्यातील 56,16,000 कुटुंबांना फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे। बघा,
56,16,000 कुटुंब आपल्या राज्यातील हे 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे। बघा तुम्ही यामध्ये ऐकलं, लक्ष देऊन बघा। यासाठी काही अटी आहेत, काही पात्रता आहेत, व्हिडिओच्या शेवटी सविस्तरपणे सांगणार आहे। बघा आता कोणत्या अटी ठेवल्या आहेत। सत्ता स्थापन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत। यामध्ये आता घरगुती 3 गॅस सिलेंडरची देखील घोषणा करण्यात आली आहे। राज्यात गॅस सिलेंडरच्या दराचा विषय नेहमी चर्चेत येत असतो। त्यासाठी हे 3 गॅस सिलेंडर मागच्या वेळी देणार होते, परंतु समोर निवडणुका आल्याने ते थांबवले होते, म्हणून तुम्हाला हे गॅस सिलेंडर दिले नव्हते। अखेर निर्णय घेतला आहे की आता काही कुटुंबांना वर्षाला तब्बल 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय अखेर घेतला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन बघा, तुम्हाला आता 3 गॅस सिलेंडर मिळण्यासाठी कोणती प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे। बघा, नवीन निवडून आलेल्या राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत, पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही। या योजनेसाठी काही नियम आहेत, काही अटी सुद्धा आहेत। बघा मित्रांनो, या योजनेतून राज्यातील 56,16,000 कुटुंबांना फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे। काही पात्रता व अटी पण ठेवल्या आहेत। बघा तुम्ही या 3 गॅस सिलेंडरसाठी पात्र ठरणार आहात का? बघा आता तुम्हाला माहितीच असेल, 2016 पासून केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवतं। तुम्ही जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून एक गॅस सिलेंडर जर घेत असाल तर तुम्हाला सुद्धा हा गॅस सिलेंडर मिळणार आहे। बघा, गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणं आणि महिलांना धूरमुक्त करणं असा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचा दावा सरकारकडून केला जातो। या योजनेच्या अंतर्गत राज्यातील 42,16,000 कुटुंबांना लाभ मिळतो। आता मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना वर्षभरात मोफत 3 गॅस सिलेंडरचा लाभ दिला जाणार आहे। बघा तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता घेत असेल तर तुम्हाला आता हप्त्यासोबत 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचा अखेर निर्णय मुख्यमंत्री जे नवीन झालेत ते देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितले। बघा आता यासाठी पात्रता काय ठेवली आहे, बघा तुम्ही यासाठी पात्र आहात का? बघा मोफत 3 गॅस घेण्यासाठी पात्रता काय ठेवली आहे? बघा त्यातली पहिली पात्रता अशी आहे की ज्या महिलांच्या नावावर गॅसची जोडणी आहे, म्हणजे गॅसचे कनेक्शन आहे, अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यासाठी दुसरी पात्रता काय? बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाही या योजनेसाठी पात्र आहेत। तिसरी पात्रता अशी आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या लाभार्थी महिलाही यासाठी पात्र आहेत। जर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला आता सर्वात आनंदाची बातमी आहे, तुम्हाला आता 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा झालेली आहे। त्याचा GR देखील आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला आता हे लवकरच हे 3 गॅस सिलेंडर कसे मिळणार आहेत ते बघा तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगतो। बघा यासाठी तुम्हाला अर्ज कुठं करायचा, कसा करायचा, तुमचे गॅस घरापर्यंत येण्यापर्यंत सर्व प्रवास कसा असणार आहे सांगतो। बघा चौथी जी तुम्हाला पात्रता आहे ती म्हणजे एका कुटुंबात एकच लाभार्थी पात्र असणार आहे, तेही रेशन कार्डानुसार। म्हणजे तुमच्याकडे जर पांढरे, पिवळे, केशरी रेशन कार्ड असेल तर यासाठी तुम्हाला हे कागदपत्र सुद्धा लागणार आहे। म्हणजे एका कुटुंबात 2 महिला असतील, जसं की आईच्या आणि पत्नीच्या नावावर प्रत्येकी 1 गॅस कनेक्शन असेल तर मात्र दोघांपैकी एकच जण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। त्यासाठी मित्रांनो आता 5वी जी पात्रता ठेवली आहे ती म्हणजे ज्या महिलांकडे 14.2 किलोग्रॅमचा जे गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे अशा महिलांनाच हा लाभ आता देण्यात येणार आहे। बघा तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असेल तर सगळ्यात महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे। बघा तुम्हाला आता किती मिळणार आहे, तुम्हाला गॅस कनेक्शन कसं घ्यायचं, तुम्हाला जर तुमचं गॅस कनेक्शन पुरुषांच्या तुमच्या नवऱ्याच्या नावावर असेल तर तुमच्या नावावर कसं करून घ्यायचं ते सविस्तर बातमी सांगतो। बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार गॅस सिलेंडरवर अनुदान देतं। म्हणजे गॅस सिलेंडर जे खरेदी करताना त्याची किंमत ग्राहकाला द्यावी लागते। नंतर केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून 300 रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करतं। तर आता केंद्र सरकारचं अनुदानाने राज्य सरकार प्रति सिलेंडर अंदाजे 530 रुपये थेट लाभार्थींच्या म्हणजे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करणार आहे। म्हणजेच प्रति सिलेंडर 830 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे आताची सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी आहे। बघा आता तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर कसे मिळवायचे आहेत बघा सविस्तरपणे सांगतो। गॅस सिलेंडर खरेदी करताना मात्र खरेदी किंमत आधी द्यावी लागणार आहे
आणि मग सरकार 3 गॅस सिलेंडरची रक्कम बँक खात्यात तुमच्या जमा करणार आहे। त्यासोबतच 1 महिन्यात एकच गॅस सिलेंडरची अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे। म्हणजे 2 सिलेंडर घेतले तर मात्र त्यातील 1 सिलेंडरसाठी अनुदान राज्य सरकार देणार आहे। मग आता बघा यासाठी नेमकी वैशिष्ट्ये कोणती आहेत, तुम्हाला नक्की कोणती प्रोसेस करावी लागणार आहे। 3 गॅस सिलेंडर जर तुम्हाला पाहिजे असतील तर लक्ष देऊन बघा, तुमच्यासाठी आता सर्वात महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला जर या 3 गॅस सिलेंडरचा जर लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला वैशिष्ट्ये काय ते बघा, सविस्तर सांगतो। बघा या योजनेचं नाव आहे 3 मोफत गॅस सिलेंडर योजना। या योजनेसाठी तुम्हाला बघा पात्र कोण कोण राहणार आहेत, यासाठी लाभार्थी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे। लाभ कोणाला मिळणार आहे तर लाभ हा वर्षातून तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत। पात्रता काय तर उज्ज्वला योजनेचे लाभार्थी म्हणजेच BPL कार्डधारक यासाठी तुम्हाला पात्र ठरणार आहेत। अर्जाची पद्धत काय असणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही आता अर्ज करू शकणार आहे। त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत बघा, आधार कार्ड, बँक खाते, राशन कार्ड, अजून पण काय कागदपत्रे लागणार आहेत ते तुम्हाला पुढे सांगतो। बघा यासाठी eKYC करणं आवश्यक आहे। तर तसेच मित्रांनो बघा, आता या योजनेची मुदत 1 वर्ष नूतनीकरणास पात्र। तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो बघा, लक्ष देऊन या योजनेसाठी कागदपत्र कोणते लागणार आहेत बघा। ही कागदपत्र तुम्ही आता तयार ठेवायची आहेत। तुम्हाला आता 3 मोफत गॅस सिलेंडर मिळवायचे आहेत बघा। या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। त्यासाठी आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाचं बघा, कागदपत्र जे अपलोड करताना किंवा कागदपत्र देताना लाडक्या बहिणी चुका करत असतात। लाडक्या बहिणीचा पण हप्ता घेताना अनेक महिलांनी या चुका केल्या आहेत, त्यामुळे सांगतो बघा तुम्ही चुका कोणत्या करता। त्यासाठी तुम्हाला हे कागदपत्र बघा, आधार कार्ड हे प्राथमिक ओळखपत्र म्हणून वापरले जाईल। राशन कार्ड कुटुंबाचा आर्थिक स्थिर दर्शवण्यासाठी वापरले जाईल। तुमच्या बँकेचं पासबुक अनुदान थेट खात्यात जमा करण्यासाठी वापरले जाईल। पॅन कार्ड वैकल्पिक परंतु म्हणजे तुमच्याकडे परंतु असल्यास फायदेशीर पॅन कार्ड हे तुम्हाला लागणारच आहे। बघा फोटो, अर्जदाराचा अलीकडील पासपोर्ट साईज फोटो। बघा तुमचे जुने फोटो असेल तर ते चालणार नाहीत, तुम्हाला नवीन फोटो पासपोर्ट साईजचे 1-2 फोटो तुम्हाला ठेवायचे आहेत। बघा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला स्थानिक प्राधिकरणाकडे दिलेला असावा। तुमचा रहिवासी प्रमाणपत्र स्थानिक प्राधिकरणाकडून तुमचा जो काय असेल ते उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे। यासाठी अर्ज कसं करायचा आहे बघा, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काय असणार आहे बघा। पहिलं जी प्रक्रिया ती म्हणजे सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा। दुसरा जे ती म्हणजे 3 मोफत गॅस सिलेंडर योजना या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तिसरा ती म्हणजे नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करा। बघा चौथा ती म्हणजे आवश्यक माहिती भरा, जसं की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार क्रमांक इत्यादी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे। 5वा आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी तुम्हाला अपलोड करायची आहे। 6वा फॉर्म सबमिट करा आणि पावती मिळवा। जर लाडक्या बहिणींनो तुम्हाला हे जर जमत नसेल तर तुम्ही जवळच्या तुमची लाडकी बहीण योजनेचं ज्या ठिकाणी तुम्ही जे भरलाय फॉर्म त्या नेट कॅफेमध्ये जावा आणि सर्व तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मिळण्याची जे वेबसाईट आहे त्यावरून तुम्ही भरू शकता। बघा आता गॅस पुरुषाच्या नावावर, तर मग गॅससाठी पर्याय काय बघा। या योजनेत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गॅस कनेक्शन कोणाच्या नावावर असावे। सरकारने या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत। त्यामधील मार्गदर्शक तत्त्वे पहिल्या जी ती म्हणजे महिलांना प्राधान्य। या योजनेअंतर्गत कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे प्राधान्यक्रम आहे। त्यामधील दुसरा जे ते म्हणजे पुरुषांच्या नावावर कनेक्शन। जर कुटुंबात पात्र महिला सदस्य नसेल तर पुरुष सदस्याच्या नावावर कनेक्शन घेता येईल। बघा आता तुमच्याकडे काय असेल, जर प्रत्येक घरामध्ये पुरुषांच्या नावावर जे कनेक्शन असतं तर त्यासाठी अट ठेवली आहे की महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तरच हे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार आहेत। मग ते कसे करून घ्यायचे ते पण सांगतो बघा। तिसरं आहे ते म्हणजे कुटुंब प्रमुखाचे नाव। आता यासाठी तुम्हाला माहित असेल बहुतेक प्रकरणामध्ये कुटुंब प्रमुखाच्या नावावर मग तो पुरुष असो किंवा महिला असो त्याचे कनेक्शन दिले जाते। मग त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक अट ठेवली आहे बघा। कोणती अट ठेवली आहे, आता चौथा जी म्हणजे एकल पुरुष, विधुर किंवा अविवाहित पुरुषांना त्यांच्या नावावर कनेक्शन घेण्याची परवानगी दिली आहे। 5वा ती म्हणजे संयुक्त नावे। काही प्रकरणांमध्ये पती पत्नी दोघांच्या नावावर संयुक्तपणे कनेक्शन दिले जाऊ शकते। आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर तुमच्या नावावर जर गॅस कनेक्शन करायचं असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा गॅस येतो, भारत गॅस असेल किंवा LPG कुठलाही गॅस असेल, तर त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सर्व सविस्तर सांगायचं की आम्हाला आमचा गॅस सिलेंडर आमच्या नावावर करायचा आहे। तर तुम्हाला तिथं सर्व प्रोसेस ते करून देतील व अशा प्रकारे तुम्ही आता लवकरच तुम्हाला याचे फॉर्म सुटतील।
जर तुम्हाला ऑनलाईन भरायचं असेल ऑनलाईन भरा, ऑफलाईन भरायचं असेल ऑफलाईन सुद्धा भरा. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म भरून 3 गॅस सिलेंडरचा फायदा घेऊ शकता. आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जेवण या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.